हॅलो फ्रेंड्स, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, आमच्या पिल्लूची पण आंघोळ झालेली आहे, सगळ्यांच्या आंघोळी झालेली आहेत. आणि मला आता करायचं आहे स्वयंपाक. अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि अर्धा राहिलेला आहे. गॅसवर हे टाकलेली काय डाळ, म्हणजे कुकरमध्ये डाळ लावलेली आहे. तर त्याचं सपक वरण करायचे. चपाती झालेली आहे, भाकरी झालेल्या आहेत. सकाळी डब्याला बटाट्याची भाजी केली होती तर ती पण झालेली आहे. आबाला वरण जमत नाही, म्हणजे तुरीचं वरण जमत नाही, त्याच्यामुळे त्यांना बटाट्याची भाजी खूप आवडती. आणि आज आमच्या पिल्लूला पण 5 महिने कंप्लीट झालेले, 6वा महिना लागतंय. तर त्याचं पण 5 महिन्याचं पण फोटोशूट मला करायचे. आणि आज गणपती बाप्पा पण येणार आहेत. तर आमचे गौरी गणपती जे आहे ते सगळे गावाकडेच असते, त्याच्यामुळे आपल्या इथं नसते काहीच. आणि काय ते आणि आपण गणपती बघण्यासाठी रोडला, म्हणजे इथले जवळचे जाणार आहोत रोडला. आमच्या मिस्टरांना म्हणलं होतं की काय ती गणपती बघायला न्या. तर मला काय म्हणले, तू जा बसनी जा म्हणले मला. ती पण मंडईत दगडूशेठला जा म्हणत होती मला, तुझी तू एकटी बसनी. मग म्हणलं काय पण नाही, माझी मी जाऊन येते म्हणलं रोडला. मी आई आबा आम्ही 3 जण जातो, ज्यांना येते त्यांनी या, नाहीतर बसा म्हणणार तसंच घरात. तर चला आता पटकन कपडे धुते आणि पूजा पण करायची मला. तर आपली आता पूजा पण झालेली आहे. तुरीचं सपक वरण. आणि आता आमची माही पण उठायची वेळ झालेली आहे, कारण ती आता हालचाल करायला लागली, त्याच्यामुळे तिला उठायच्या आधी मला त्याच्या फोटोशूटची तयारी करायला लागणार आहे. नंतर उठल्यास ती करू देत नाही. माझं अर्धच झालंय करून. तर बरं आमचं पिल्लू उठलंय, कशी बघायला लागले त्याला. काय घ्यायचंय तुला? तिकडे तर मोबाईल पिल्लू 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 माझे पिल्लू. बघ इकडे मी काय केलंय तुझ्यासाठी. ना काजाची डब्बी दिसायला लागली तिला. काजाच्या डब्बीकडे जायचंय तिला, घ्यायची हातात, आहे की नाही? काजाची डब्बी घ्यायची तुला. तर अशा प्रकारे आपले हे गणपती बाप्पा काढून झालेले आहेत. आणि तिकडे 5 काढले. 5 महिने कंप्लीट झालं. ह्या पुगडीला 6वा महिना लागलाय. उठली आता झोपीतून आणि लोळायला लागलंय, पालत पडून सरकायली पुडी. चल कपडे चेंज करू पिल्लू तुझे. कपडे चेंज करू तुझे. उठ 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 चला. बघ हा गणपतीकडे कसं करायचं तिथं ती गोळाची काय पिल्लू, काय बोलते तू? सगळं टाकलं पुसून, मोडून टाकलं सगळं. थांबा राहू द्या. पिल्लू साडीवर सू करू नको बघ, सांगते तुला. सगळं पुसून टाकलं आता. कशी करताय भंपी? लय हाय गाबडी गाव. मी तिकडे गेलते तुझ्यासाठी. इकडे बघ की. मी जाते आता. ए पोगडे, काय करते तू?
पुढ्यात होते की मी. चल ह्या चिवतायला बोलवू आपण. ये 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 जा चिवताय बघायला उठ. ये 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 चल चिवताय बघाय. उठ जा चिवताय बघायला. चिवताय बघाय. चल 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 चल. सरक बरं पुढं पुढं सरक बरं पिल्लू. चल 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 चल. ये चिव चिव सगळं पुसलं, पुसून टाकलं, सगळं मोडून टाकलं आम्ही केलेलं वंचरानं. ह्या कपडे चेंज करा, ह्या पुगडीचे खराब करून टाकते लगेचच. किती किती आबाकड लक्ष आहे तिचं. लक्ष उठल्या उठल्या तसंच पळते. काय करते घेत नाही आणि कष्ट घेऊन आमच्याकडनं. बापाचे किती कष्ट आहेत. बापाला पप्पी देत नाही, तोंड पिती. गाडी केसवर उचलते हात बोलून जाते. काय करते कपडे काढा आता. काय कपडे कपडे काढू. नीट काढा हात. असं कर मग. तर आमच्या माहीचं आता फोटोशूट झालेलं आहे आणि आमचं नाक लोळायले आता आमचे चुकत. आणि मला आता धुवायचे कपडे. ए चल कपडे धुवाय. उठ उठ चल कपडे धुवाय. काय ह्या करून जा जाय. कसं होईल तुला बघू का तुझ्याकडे. कपडे सोड. तर आता आम्ही जात आहोत बाहेर गणपती बघण्यासाठी. तर रोडला ढोल ताशा आहे वाटतं, तर ते बघण्यासाठी चाललो. तर आवाज यायलाय. चल पिल्लो बघा ह्यांची खुशी. चलो बाहेर, चला उठा. आम्ही आलात पण ढोल ताशाचं पथकच गेलं म्हणून आता वापस यायचंय. आम्ही येईपर्यंत गेलो पण ती. हा ना पिल्लू, आमच्या पिल्लूला गाड्या बघायला बसले आता. ती कशी बघती गाड्या, नुसत्या गाड्या द्या आम्हाला बघायला. बसा चला. तर इकडे चालू आहे आता माझी स्वयंपाकाची तयारी. इथं कणिक मळलंय, पुऱ्या करायच्यात आणि कुकरमध्ये बटाटे लावले. बटाटे पण शिजून झालेले. आज आहे पुरी भाजी आणि मोदक. तर मोदक करण्यासाठी पण नारळ काल आणलं होतं, काल जे नारळ आणलं होतं ते फोडायचे. आवाला दिले आताशी तोलायला असं. त्यांचा झोपलाय, झोपून बघायला लागलाय बांधर. टॉर्चला कशी बघती ग तू, कशी बघती टॉर्चला तू. तर हे नारळ पाणी आहे. आता आम्ही नारळ फोडलंय. आबाला जे मी सोलायला दिलं होतं ते. आमच्या पिल्लूला नारळ पाणी पाहिजे. धर पिल्लू आकर. आ आ आलं का नाही ग काही. थोडस एक थेंब आणखी. माझ झालं. तोंड कसं करायली, कसं करते तो तोंड. काय बी नको म्हणत नाही. सगळंच द्या आम्हाला. सांडून टाकले धरा. ही पुगडी आग व्हायलाय, सांडून टाकल सगळं चेमड नाक. तर आता करत होते मी स्वयंपाक. तर इकडं पीठ मळलं होतं पुऱ्या करण्यासाठी आणि मोदक करण्यासाठी. पण शेंगदाणे पण भाजून वगैरे घेतले होते. भाजी झाली होती. रात्रीचं सकाळचं सपक वरण होतं. आणि इथं हे मोदकांसाठी सारण पण तयार झालेलं आहे. खोबरं, काजू बदाम आणि गूळ टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. इकडे भाजी उकळी. कुकरमध्ये भात पण लावला होता. पुऱ्या पण लाटून झाल्या होत्या आणि मोदक पण तयार करून झाले होते. आणि नंतर इकडे मोदक घेतले होते मी तळायला. मस्तपैकी फ्राय करायले होते. मोदक फक्त मैद्याचे आणि गऱ्याचे, त्या दोन्हीचं मिक्स करून पीठ मी तयार केलेलं आहे. आणि नंतर पोळ्या पण तळल्या. मस्त गरम गरम पोळ्या तळायला इकडं चालू होतं. आणि आमचं इकडं पिल्लू पण उठायला होतं मधीच. त्याच्यामुळे तिच्याकडे पण लक्ष देत आजचा सगळा स्वयंपाक मला करावा लागलेला आहे. त्याच्यामुळं खूपच वेळ लागला होता. तरी आता मोदक मी आता गणपती बाप्पाला ठेवायले आणि काय ते
पुऱ्याचा पण नैवेद्य मी इकडं दोन्ही पण ठेवलं होतं अशा प्रकारे. इथंच ठेवलं होतं खाली. तर इथं पुऱ्या आणि मोदक आणि नंतर सगळ्यांना जेवायला वाढलं होतं. आमचे मिस्टर बसले होते जेवायला यायचे राहिले होते. आबाचं इकडं जेवण चालू होतं आणि नंतर आम्ही पण जेवण केलं. भेटू नंतर.